तर आपल्या सोबत आहेत ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅन्थर नेते दिलीपदादा जगताप। आज त्याने मुंबई प्रदेशच्या नव्या अध्यक्षाची घोषणा केली आहे। दादा, आपण काय सांगाल? रिपब्लिकन पक्षाचे ऐक्यवादी विक्रांत जावळे उर्फ बंटी यांना मुंबईचं अध्यक्ष केलेलं आहे। त्याचप्रमाणे दक्षिण मुंबईचं अध्यक्षपद प्रीतम ढेकळे यांना दिलेलं आहे। आणि या दोन तरुणांवर एक जबाबदारी सोपवलेली आहे आंबेडकरी विचारधारा जी आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये, रिपब्लिकन चळवळीमध्ये नवीन तरुण आज येत नाहीत। मला खूप आनंद झाला या बंटी जावळेला आणि ढेकळे यांना नियुक्तीपत्र देताना की ही तरुण मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे, रिपब्लिकन जी विचारधारा आहे, रिपब्लिकन जी संज्ञा आहे ती लोकांपर्यंत घेऊन जातील आणि रिपब्लिकन पक्षाचा खरा विचार हा आपण तळागाळात नेला पाहिजे। जे लोकांच्या समोर येणाऱ्या अनेक समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी तरुणांनी पुढे आलं पाहिजे असं आमचं त्यांना आवाहन आहे। आणि रिपब्लिकन पक्षात अधिकाधिक तरुण जर आले, अधिकाधिक शिकलेले सुसंस्कृत तरुण जर आले तर त्यांना राजकारणसुद्धा वेगळ्या पद्धतीनं करता येईल असं मला वाटतं आणि म्हणून ही आज मी नियुक्ती या ठिकाणी दिली। दादा, एक रिपब्लिकन ऐक्यवादी पक्षाचे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात आणि विक्रांत जावळे आणि प्रीतम ढेकळे हे पूर्वशमीचे आपल्या रामदास आठवलेंचे कार्यकर्ते आहेत। दादा, एक तुम्हाला प्रश्न असा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही मुंबई शहरातून जी काही आता मुंबई अध्यक्षाला तुम्ही निवड केलेली आहे त्या अध्यक्षाला मुंबई शहरातून उमेदवारी देणार आहात का? उमेदवारी देण्याचा आठवले साहेब आणि आम्ही हे एकच विचार मानणारे लोक आहोत। आठवले साहेबांचा पक्ष आणि आमचा ऐक्यवादी रिपब्लिकन आम्ही सर्व पूर्वाश्रमीचे पॅन्थर आहोत। त्यामुळं ही सगळं एक परिवार आहे असं मी मानतो। आठवले साहेब मोठे नेते आहेत, त्यामुळं आठवले साहेब हे आपले नेतेच आहेत असं मला वाटतं। त्यामुळं तो काय विषय नाही, परंतु येणारी विधानसभा जी आहे ती येणाऱ्या विधानसभेमध्ये समविचारी पक्षाला आम्ही पाठिंबा देणार आहोत किंवा त्यांची जी युती करणार आहोत। आणि त्या अगोदर रिपब्लिकन पक्षाचे जे अनेक गटतट आहेत आणि रिपब्लिकन चळवळीतले जे अनेक नेते आहेत की त्यांना राजकारणामध्ये फारशा संधी मिळालेल्या नाहीत, अशा सर्वांना एकत्र घेऊन हा रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहतो की काय यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील राहणार आहे। त्यासाठी मी आठवले साहेबांची चर्चा केलेली आहे, कवाडेंनाही भेटणार आहे आणि जी जे मंडळी रिपब्लिकन विचारधारा मानतात, आंबेडकरवाद मानतात, त्या सर्वांना आम्ही या चर्चेसाठी निमंत्रित करणार आहोत। विक्रांत जावळे, तुमचं अभिनंदन। तुम्ही मुंबईच्या ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष झालेले आहेत, परंतु तुम्ही यापूर्वी तुम्ही रामदासजी आठवले साहेबांबरोबर कामकाज करत होता। काय असं तुम्हाला वाटलं की तुम्ही या पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केला आणि तुम्हाला ही मोठी जबाबदारी मिळालेली आहे? आठवले साहेबांसोबत मी काम करत होतो। आठवले साहेब आमचे नेते आहेत आणि दिलीपदादा आमचे ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे नेते आहेत आणि दिलीपदादा पण आपले साहेबांचे काही मित्र आणि त्यांचे विचार आणि आठवले साहेबांचे विचार हे काही वेगळे नाहीत। त्याच्यामुळे मी यांच्यासोबत असू किंवा आठवले साहेबांसोबत असू त्याचं मला काय एवढं हे नाही। परंतु विक्रांत जावळे, तुम्ही आता मुंबईचे अध्यक्ष झालेले आहेत, परंतु गेले 10-15 वर्षापासून मी बघतोय तुमचं चळवळीमध्ये मोठं योगदान आहे। परंतु तुमची एक आंबेडकरी संघटनेचे चांगले संबंध असताना तुमची स्वाभिमानी विद्यार्थी संघटना आहे, ह्याचं तुम्ही ह्याच्या पुढे काय ठरवलेलं आहे? त्याचं देखील आमचं काम तसंच चालू राहील विद्यार्थ्यांसाठी। पण ती काय संलग्न राहील का यांच्यासोबत, तुमच्या ऐक्यवादी रिपब्लिकन सोबत? नाही, आता ते स्वाभिमानी विद्यार्थी संघ हा सामाजिक आणि एक संघटना आहे। ते आता जे आपले रिपब्लिकन पार्टी हा मोठा पक्ष आहे
आता साहेबांनी सांगितलं तर तुम्ही प्रश्न विचारला की कळमनुरी संलग्न राहील का. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची संघटना आहे आणि ही जे बाबासाहेबांचे विचार मानतात हे त्याच्या सगळ्यांसोबत आमची संघटना असेल. विक्रांत जावळेजी, तुम्ही आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जे आता निवडणूक लढवणार आहेत त्याच्यात तुम्ही इच्छुक आहात का? वरळी विधानसभा ही आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि आता खऱ्या अर्थाने तुम्ही रिपब्लिकन ऐक्यवादी पक्षामध्ये गेलेला आहात, तर तुम्ही त्या वरळी मतदारसंघातून उभे राहणार आहेत का? अशी अजून तरी आपल्या संबंधित काही विचार नाही आणि पुढे साहेब जसे बोलले कोणाची युती किंवा काय जसा साहेबांचा आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही पुढे विचार करू. प्रीतम ढेकळे, तुम्ही त्या ऐक्यवादीचे दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहात आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही गेले कित्येक वर्ष आंबेडकर चळवळीमध्ये कामकाज करत आहे, काय म्हणून तुम्ही या पक्षामध्ये प्रवेश करताना डोक्यात काय विचार घेतलाय? दिलीप दादा आणि मी पूर्वी रिपब्लिकन पक्षात काम करत होतो. आठवले साहेबांचे आणि दिलीप दादांचे विचारच साम्य आहे. मला त्यांचे विचार पटले, त्यामुळं मला असं वाटलं की त्यांच्यासोबत काम करण्याची मला जर संधी मिळाली तर ते मला आणि माझ्या येणाऱ्या फ्युचरसाठी एक चांगलं कार्य ठरेल. यासाठी मी हा निर्णय घेतला की इथे येऊन मला त्यांच्यासोबत त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम करण्याची संधी मिळाली, त्यांनी दिली, त्याचं मी योग्य सार्थक केलं. आता तुम्ही म्हणालात की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट आणि दिलीपदादा जगताप यांचा ऐक्यवादी रिपब्लिकन पक्ष हा एकत्रच कामकाज करत आहे असं तुम्ही या ठिकाणी निदर्शनास आणलेलं आहे. होय. मग नेमकं असं काय, नेमकं तुम्ही या पक्षातून नेमकं काय नवीन काय करणार आहात? नवीन काय करणार म्हणजे जे नवीन यंग जनरेशन आहे, जे आपल्या रिपब्लिकन चळवळीपासून आत्ता फारसं लांब गेलेलं आहे, त्या यंग जनरेशनला आम्ही जवळ घेण्याचं काम करू. त्यांना आम्ही आंबेडकरवादीचा विचार पटवून देऊ. त्याच्या माध्यमातून आम्ही तरुणांना एकत्रित करून आंबेडकर मुवमेंट हे वाढवण्याचं काम करू. आता 26 जूनला विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे. या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तुमचे काही प्रश्न तुम्ही ठेवणार आहेत का प्रीतम ढेकळे? विधानसभेच्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये विधानसभेच्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये आमचा पक्ष आणि जे आमचं समाजकारी पक्ष संघटना आहे, आपले जे प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन निश्चितच आम्ही सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना सुद्धा भेटणार आहोत. आपले जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धन्यवाद दादा, तुम्ही आज महाराष्ट्र संध्याला तुमची आज प्रदीर्घ अशी मुलाखत आणि या ठिकाणी तुम्ही ज्या नव्याने जोमाने तुम्ही या दोन तरुणांना घेऊन भविष्यामध्ये तुम्ही चांगली घोडदौड कराल अशी मी महाराष्ट्र संध्याच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो.